हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 17 मे 2026 ते 15 जून 2026 हा आपला एक अधिक मास आहे. तर ह्या महिन्यामध्ये पुरुषोत्तम मास आपण म्हणतो. अधिक महिन्याचं म्हणजे धोंड्याचा महिनाही आपण म्हणतो. ह्या महिन्यामध्ये भगवान हरिविष्णूंची जितकी सेवा करताल तुम्ही तितके आपल्याला पुण्य प्राप्त होत असते. तर हा भगवान हरिविष्णूंना हा अधिक महिना हा म्हणजे समर्पित आहे. त्यामुळे जितक्या सेवा करता येईल तितक्या सेवा आपण आवर्जून करायच्या आहेत. तर हा महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या सेवा करायच्यात, काय सेवा करायच्यात, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, भगवान हरिविष्णूची सेवा केल्याने आणि पितरांची सेवा केल्याने आपले सगळे दोष दूर होतात. घरावरची संकट नाहीशी होतात. नकारात्मक वातावरण निघून जाते. आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते. त्यामुळे जितकं आपल्याला पितरांची सेवा आणि भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करता येईल तेवढी सेवा करायची आहे. तर ह्या महिन्यामध्ये आपल्याला पहिले देवांची सेवा, पितरांची सेवा म्हणजे आपल्या गुरूंची सेवा, कुलदेवीची सेवा, ह्या महिन्यामध्ये तुम्ही या सगळ्यांच्या सेवा करायच्या आहेत. जशा तुम्हाला जमतील छोट्या मोठ्या सेवा त्या ह्या सेवा आवर्जून करायच्या आहे. तर आपल्याला म्हणजे ह्या महिन्यामध्ये पितृसेवा केल्याने काय होते, तर पितृसेवा केल्याने आपले पितृदोष जे काय आहे ते निघून जातात आणि आपल्या पितृला सुद्धा आपल्याला मुक्ती मिळत असते. तर ह्या म्हणजे भगवान विष्णूंना आपण समर्पित महिना असल्यामुळे पहिले भगवान हरिविष्णूंची सेवा करायची आहे. तर नित्य नियमामध्ये आपल्याला भगवान हरिविष्णूंची सेवा म्हणजे आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचे आहे आणि आपल्याला दीपदान करायचं आहे. तर ह्या महिन्यामध्ये दीपदानालाही खूप महत्त्व आहे, अन्नदानाला खूप महत्त्व आहे. तर तुम्ही ज्या सेवा तुमच्याकडून करता येतील त्या तुम्हाला सेवा करायच्या आहे. तर पहिले म्हणजे आपण देवाला वाण द्यायचं आहे. तर देवाला तुम्ही वाण तुमच्या यथाशक्ती तुम्ही द्यायचं आहे. 33 वाण आपण त्या ताटामध्ये घालून दीपदान हे देवाला असं वाण द्यायचं आहे. नंतर तुम्हाला गोमातेलाही वाण द्यायचं आहे. तर गोमातेला सुद्धा आपल्याला गोमाता जे खाता येईल गोमातेला असं वाण द्यायचं आहे. तर धोंडे, तळलेले धोंडे तुम्ही देऊ शकता गोमातेला. नंतर गंगेला वाण द्यायचं आहे. तर गंगेला सुद्धा तुम्ही जे काय बत्ताशे, खारीक आणि वस्त्रदान, आपल्याला गोमातेला सुद्धा वस्त्रदान करायचं आहे आणि तिथं सुद्धा आपल्याला दीप प्रज्वलित करून दीपदान करायचं आहे आणि पितृसेवा करायची आहे. तर पितृसेवेमध्ये आपल्याला पितृच्या जागी समजा आपल्याला त्यांच्या नावाने एखाद्याला बोलून त्यांचा मान सन्मान करून त्यांना जेवू घालून त्यांच्या नावाने आपण त्यांना बोलून त्यांचा आपण मान सन्मान करायचा आहे. अशाने आपले पितृदोष जे आहे ते नाहीसे होतात आणि आपल्या पितृला सुद्धा मुक्ती मिळत असते. तर असं केले हे महिना म्हणजे आपला खूप पुण्याचा महिना आहे. त्याच्यामुळे जितकं तुम्ही सेवा करता येईल, जे काय आपलं म्हणजे आपण करतो जे पितृपक्षामध्ये करतो पितृ ह्याची सेवा, त्यानंतर आपण करत नाहीत. ह्या महिन्यामध्ये आपण पितृसेवा करायची आहे आणि आवर्जून करा. कारण ज्या काही आपल्या अडचणी येत असतात, काही नकारात्मक आपल्या ऊर्जा घरात तयार होते ती पितृदोषामुळे तयार होत असते. त्यामुळे तुम्ही ह्या महिन्यामध्ये पितरांची सेवा आवर्जून करा. तर जी करता येईल तशी त्या तुम्हाला यथाशक्ती ती करायची आहे. त्यांना तुम्ही वस्त्रदान देऊ शकता पितराच्या नावाने, तुम्ही अन्नदान द्यायचं आहे. तर जी सेवा तुम्हाला करता येईल ती करायची आहे आणि आपल्याला देवाला सुद्धा तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जे म्हणजे वाण देता येईल ते तुम्ही वाण द्यायचे. असं 33 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे आणि पंचमहायज्ञ करायचा आहे आपल्याला रोज. तर पंचमहायज्ञ म्हणजे हा आपल्याला फार मोठा काही यज्ञ, आपल्याला असा वेळ लागणार नाही. हे आपल्याला 5 मिनटं 10 मिनटाची सेवा आहे ही. तर ही रोज नित्य नियमाने करायची आहे. पण फारच तुम्हाला फार अडचणी आल्या तर ते 4-5 दिवस सोडून तुम्ही हे दुसऱ्या दिवसापासून ही सेवा चालू करू शकतात. तर पंचमहायज्ञ म्हणजे काय, तर पंचमहायज्ञ म्हणजे मुंग्यांना साखर द्यायची आहे आणि आपण जेव्हा गॅस लावतो तेव्हा तुम्ही एक तुपाचा थेंब समजा त्या गॅसला हे करायचं, अग्नीला तूप हे करायचं आहे. ती आपला दुसरा यज्ञ. मुंग्याला म्हणजे पहिला मुंग्याला साखर द्यायची हा पहिला यज्ञ आणि अग्नीला तूप द्यायचं हे दुसरा यज्ञ. नंतर तिसरा म्हणजे गोमातेला आपल्याला पोळी द्यायची आहे किंवा हिरवा चारा घालायचा आहे, हे तिसरा यज्ञ आहे. चौथा यज्ञ म्हणजे तुमच्याकडे जे कोणी येईल त्यांना तुम्ही अन्नदान मध्ये जेवू घालू शकता, हे करू शकता आणि म्हणजे मुक्या जनावरांना आपल्याला द्यायचे आहे. पक्ष्यांना म्हणजे कावळ्याला आपल्याला दही भात द्यायचा आहे, नाहीतर नुसता भात जरी दिला तुम्ही चालतं. हे पंचमहायज्ञ आहे. हे जर रोज तुम्ही पंचमहायज्ञ 33 दिवस केले तर आपले पितृंना सुद्धा मुक्ती मिळते आणि आपले जे काही पितृदोष लागलेले असतील ते नाहीसे होऊन जातात. तर हे पंचमहायज्ञ शब्द खूप अवघड वाटतो की आपल्याच्याने हे यज्ञ होईल का नाही, पण हे फार म्हणजे तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला वाटेल की खूप साधी सोपी हे आहे, हे आपण करू शकतो. तर ही 33
दिवसाची तर तुम्ही सेवा केली तर आपल्या पितरांना सुद्धा मुक्ती मिळते, त्यांचं सुद्धा म्हणजे व्यवस्थित हे होतं ना, आपल्यावरही जे पितृदोष काय जे लागले असतील ते नाहीसे होतात. हा तुम्ही यज्ञ करून पहा, नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्हाला फरकही जाणवेल आणि तुमच्याही मनाला शांती मिळेल की आपण म्हणजे पितरांना आपल्या मुक्ती दिली आहे, आपल्याकडनं जे काही दोष आहे ते आपले निघून गेले आहेत. तर ही पंचमहायज्ञ तुम्ही आवर्जून करा. दुसरी सेवा नाही झाली तरी चालेल, पण ही पंचमहायज्ञ पितृदोषासाठी तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा. कारण प्रत्येकालाच नारायण नागबळी करायला जाणं शक्य होत नाही, तर ही सेवा आपल्याकडून नारायण नागबलासारखी सेवा आहे. त्यामुळे आपण ही घरच्या घरी राहून ही आपण सेवा करतो. कुठे गावाला जरी गेले तर तिथेही आपल्याच्यानी जर करणं झाले शक्य तर आपण तिथेही करू शकतो. ही साधी सोपी म्हणजे सेवा आहे आणि तुम्हाला आपल्याला ही सेवा करायची आहे. तर ही म्हणजे आपल्या घरातल्या कोण आपल्याला जरी अडचण असेल तर घरातल्या कोणीही एकाने जरी केली ही सेवा तरी चालती. स्त्रीला अडचण आली तर पुरुषांनी करायची आहे. पुरुष जर परगावी गेले असतील तर स्त्रीने सुद्धा ही आपली घरामध्ये सेवा करू शकतो. आणि आपल्याला गीतेचा 15वा अध्याय म्हणायचा आहे. तर हा गीतेचा 15वा अध्याय आपण म्हणला, ही सेवा केली तर ही आपल्याला पुरुषोत्तम योग आहे. त्यामुळे ही सुद्धा आपल्याला भगवान हरिविष्णूंची पण सेवा आपल्याकडनं होत असते आणि ही भगवान हरिविष्णूंची सेवा केल्याने भगवान हरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्यावर कृपाछत्र धरतात. तर ह्या अशा प्रकारे आपण ह्या ज्या अधिक महिन्यामध्ये जितक्या सेवा आपल्याकडून करू तितकं आपल्यासाठी पुण्यच आहे आणि भाग्याचं आहे. त्यामुळे ह्या सेवा तुम्ही आवर्जून करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.